दादा, महाराज तुझ्यासाठी काय? महाराज माझ्यासाठी एक शिकवण आहे. म्हणजे माझ्यामधले बरेच असे गुण आहेत ना, जे मला नंतर कळले की ते नाही चांगले नाहीयेत. मग त्या गुणांना म्हणजे ते गुण माझ्यातनं निघून गेले. त्याच्या मागचं रिझन महाराज आहेत. खूप गोष्टी आहेत. जसं आपण बोलतो ना, की लोकांची मदत करणं म्हणा किंवा शांत राहणं, विचार करून डिसिजन घेणं. हे महाराजांच्या शिकवणीमधनं आपल्याला कळतं, की त्या व्यक्तीने कसं केलंय, कसं स्वराज्य घडवलंय. आणि हे जे तुम्ही बोलता बघा मित्र वगैरे सोबत ठेवणं, तुझा जो स्वभाव आहे वगैरे तो कुठे, तर ते त्याकरताच आहे. तर महाराजांनी तेच केलं ना. बघा, महाराजांनी कुठली जात नाही मानली, कुठला धर्म नाही मानला, सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केलाय कायम. मी पण तेच आहे, माझ्यात पण तेच आहे कुठे ना कुठे, की महाराज जर हे सगळं करतायत तर मग आपण काय जात धर्म, आपण काय एकमेकांचे पाय खेचूया, आपण पण एकमेकांना घेऊन पुढे चालूया, आपण पण सगळ्या जातीच्या लोकांना आपलंच मानून पुढे. दादा, महाराज तुझ्यासाठी काय? महाराज माझ्यासाठी एक शिकवण आहे. म्हणजे माझ्यामधले बरेच असे गुण आहेत ना, जे मला नंतर कळले की ते नाही चांगले नाहीयेत. मग त्या गुणांना म्हणजे ते गुण माझ्यातनं निघून गेले. त्याच्या मागचं रिझन महाराज आहेत. खूप गोष्टी आहेत. जसं आपण बोलतो ना, की लोकांची मदत करणं म्हणा किंवा शांत राहणं, विचार करून डिसिजन घेणं. हे महाराजांच्या शिकवणीमधनं आपल्याला कळतं, की त्या व्यक्तीने कसं केलंय, कसं स्वराज्य घडवलंय. आणि हे जे तुम्ही बोलता बघा मित्र वगैरे सोबत ठेवणं, तुझा जो स्वभाव आहे वगैरे तो कुठे, तर ते त्याकरताच आहे. तर महाराजांनी तेच केलं ना. बघा, महाराजांनी कुठली जात नाही मानली, कुठला धर्म नाही मानला, सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केलाय कायम. मी पण तेच आहे, माझ्यात पण तेच आहे कुठे ना कुठे, की महाराज जर हे सगळं करतायत तर मग आपण काय जात धर्म, आपण काय एकमेकांचे पाय खेचूया, आपण पण एकमेकांना घेऊन पुढे चालूया, आपण पण सगळ्या जातीच्या लोकांना आपलंच मानून पुढे